राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता नाशिकमध्ये पोहोचली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यांमध्ये सभा झाल्यानंतर ते आता नाशिक शहरामध्ये येणार आहे आणि त्याच निमित्ताने काँग्रेसच्या वतीने जे आहे ते ठिकठिकाणी नाशिक शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आले आहे। त्यांच्या स्वागताचे जे आहेत ते नाशिक शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। शालिमार पासून ते द्वारका ते शालिमार पर्यंत त्यांचा रोड शो असणार आहे आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे ती काँग्रेसच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। स्वागत करण्यात आलेले, स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहे। आताच आपल्या बरोबर या सगळ्या वरती बोलण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। कसा रोड शो असणार आहे, कसं नियोजन आहे? आता द्वारकाला त्यांचं स्वागत करण्यात येऊन आणि तिथून तो त्यांची यात्रा निघेल आणि तो मोठा तापा निघेल। लोक त्यांच्या समवेत भरपूर असणार आहेत आणि तिथून आल्यावर ते गंजमाळ मार्गाने आता शालिमार चौकामध्ये येतील तेव्हा त्यांच्या प्रचंड स्वागत या शहरामध्ये होणार आहे। सर्व लोक उत्सुक आहे। या शहरातील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जनता उत्सुक आहे राहुल गांधीला ऐकण्यासाठी, राहुल गांधीशी बोलण्यासाठी, राहुल गांधींना सांगण्यासाठी। आज या शहरातला बेरोजगार असेल, या शहरातला कामगार असेल, या शहरातला विस्थापित झोपडपट्टीवासी असेल, हे सर्व लोकांना आपले दुःख त्यांना सांगायची, निवेदनं द्यायची आहेत। राहुल गांधी त्याच्यावर काय उत्तर देतात ते बघायचंय। संविधान आणि हुकुमशाही ही मोठी गोष्ट यांच्याबाबत राहुल गांधीचा हा जो संघर्ष होता, हा देशभर फिरतो आहे, त्याला बघण्यासाठी या शहरातली जनता उत्सुक आहे आणि मोठ्या प्रमाणावर या शहर ढवळून निघून गेलेलं आहे। राहुल गांधीच्या स्वागतासाठी ही नगरी सज्ज झालेली आहे। खरं तर ही पूर्ण नाशिक नगरी जी राहुल गांधीच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। याच परिसरात ठाकरे गटाचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी देखील राहुल गांधींचं मोठं जय्यत स्वागत करण्यात येणार आहे आणि नाशिकच्या ह्या शालिमार परिसरामध्ये त्यांची चौक सभा जी आहे ती पार पडणार आहे। त्यावेळी देखील राहुल गांधी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी त्यानंतरच ते त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघणार आहे आणि तिथे ते काय बोलतील ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।